इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1 काय करावे बरे? यातील प्रश्न आहे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे, अशा वेळी काय करावे? उत्तर आहे चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला शुद्ध व मोकळ्या हवेची गरज असते, त्यामुळे जमलेल्या गर्दीला ताबडतोब बाजूला करावे। नंतर त्याच्या तोंडावर थंड पाण्याचा शिडकावा मारावा। शक्य असेल तर इतरांच्या मदतीने त्या व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन जावे। प्रश्न 2 जरा डोके चालवा। यातील प्रश्न अ भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो? उत्तर आपल्या शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिका यांची सुरुवातीची टोके एकमेकांजवळ आहेत। आपण भरभर जेवत असलो तर हे अन्न श्वासनलिकेत जाते। शरीराच्या समन्वय राखण्याच्या प्रवृत्तीमुळे आपोआपच ठसका लागून हे अन्न बाहेर फेकले जाते। अशा रीतीने ठसका ही सुरक्षित राहण्यासाठी होणारी क्रिया भरभर जेवताना होऊ शकते। प्रश्न आ श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? उत्तर श्वसनेंद्रियांच्या आतल्या त्वचेवर अतिशय बारीक व सूक्ष्म लव असते। यात हवेतील धुळीसारखे मोठे कण अडकतात। ही गाळलेली हवा आत जाते। आतल्या स्तरावर चिकट व बुळबुळीत श्लेष्म असते। हवेतील इतर अशुद्धी यावर चिटकून बसतात। अशा रीतीने बाहेरून आत येणारी हवा शुद्ध केली जाते। प्रश्न 3 खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा। यातील प्रश्न अ टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो। उत्तर आहे ऑक्सिजन। पुढील प्रश्न आ जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते। उत्तर पिशवी। प्रश्न 4 जोड्या लावा। या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत। अ गटामध्ये फुफ्फुसे, जठर, हृदय, मेंदू हे शब्द दिलेले आहेत। ब गटामध्ये रक्ताभिसरण, श्वसन संस्था, चेतासंस्था, पचन संस्था दिलेले आहेत। आता अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या जुळवूया। 1 फुफ्फुसे योग्य जोडी आहे श्वसन संस्था। 2 जठर योग्य जोडी आहे पचन संस्था। 3 हृदय योग्य जोडी रक्ताभिसरण। 4 मेंदू योग्य जोडी आहे चेतासंस्था। अशा प्रकारे योग्य अशा जोड्या जुळवायच्या आहेत। प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर श्वसन संस्था, पचन संस्था, चेतासंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था इत्यादी शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे आहेत। प्रश्न आ फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते? उत्तर श्वासोच्छवासाच्या वेळी बाहेरील हवा वायुकोशात पोहोचते। हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असणाऱ्या रक्तवाहिन्यात शिरतो। येथून रक्तावाटे तो संपूर्ण शरीराला पुरवला जातो। त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायू रक्तातून वायुकोशात शिरतो।
उच्छवास टाकला की ही अशुद्ध हवा शरीराबाहेर जाते। अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये वायुकोशांच्या आत ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते। प्रश्न ई, लाळ हा द्राव पाचक रस का आहे? उत्तर, लाळ ग्रंथींनी निर्माण केलेला लाळ ही तोंडामध्ये अन्नाचा ओलसर मऊ गोळा तयार करायला मदत करते। लाळेमध्ये पिष्टमय पदार्थ पचन करणारा एक द्रव असतो। तोंडामध्ये पिष्टमय पदार्थांचे शर्करेत रूपांतर होते म्हणून लाळेला पाचक रस म्हणतात। प्रश्न 6, कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा। कंसातील शब्द आहेत रक्ताभिसरण, श्वासनलिका, श्वासपटल। यातील प्रश्न अ, याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो। कंसातील योग्य शब्द लिहूया, श्वासपटल। प्रश्न आ, शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया। कंसातील योग्य शब्द आहे रक्ताभिसरण। पुढील प्रश्न ई, नाकातून आलेली हवा या नळीत येते। उत्तर आहे श्वासनलिका। धन्यवाद।